बनवायला अतिशय सोपा आणि चवीला अप्रतिम लागणारा, झटपट तयार होणारा चटपटीत असा पालक चवळीचा वडा आज मी इथे बनवते आहे आणि तोच तुमच्यासोबत शेअर पण करते आहे. तर हॅलो हाय नमस्कार, मी मंगल, वेलकम टू माय चॅनल. तर हा चटकदार आणि चटपटीत वडा बनवण्यासाठी आपल्याला इथे घ्यायचा आहे एक मोठी वाटी भरून स्वच्छ धुवून निवडलेला आणि बारीक चिरलेला पालक. सोबतच आपल्याला साधारण 4 ते 5 तास भिजवलेली चवळी घ्यायची आहे. चवळी नसेल तर तुम्ही ते चवळीची डाळ वापरली तरीसुद्धा चालते. पण एकदा या पद्धतीचे वडे जरूर ट्राय करा, खरंच सांगते तुम्हाला सुद्धा खूप आवडतील. आता ही भिजवलेली चवळी मिक्सरच्या भांड्यात घालायची आणि पाणी न घालता मिक्सरला जाडसर अशी वाटून घ्यायची. साधारण आपल्याला ह्याची चांगली भरड अशी तयार करून घ्यायची आहे. चवळी आपल्या आरोग्यासाठी खूप पौष्टिक आहे, पण आपण काय करतो नेहमी एकतर डाळ बनवतो किंवा ह्याची सातळ बनवतो किंवा रस्सा भाजी बनवतो. पण या पद्धतीचे वडे एकदा जरूर ट्राय करा, खरंच सांगते तुम्हाला आवडल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर आता ही वाटलेली जी डाळ आहे किंवा चवळी आहे तर ही एका भांड्यात काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने चिरलेला पालक घालायचा आहे. सोबतच आपल्याला इथे एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदासुद्धा घालायचा आहे. त्यानंतर घालूया भरपूर अशी कोथिंबीर. आधी हवं तर तुम्ही इथे हिरवी मेथीसुद्धा घालू शकता, पत्तागोबी घालू शकता, खूप छान लागते. भाज्या आपल्या आवडीप्रमाणे घालायच्या आहेत. त्यानंतर अद्रक, लसण आणि हिरवी मिरचीचा वाटलेला आपण इथे ठेचा घालणार आहोत अशा पद्धतीने. त्यानंतर कोरड्या मसाल्यांमध्ये थोडीशी हळद घालायची, लाल मिरची पावडर घालायची. आता सोबतच आपण इथे एक अख्खे धणे घेतलेले आहे 1 चमचाभर. धने नसेल तर तुम्ही धने पावडर घातली तरीसुद्धा चालते आणि नाही घातलं तरीसुद्धा चालते. पण धने जर घातले ना अख्खे तर मस्त छान लागतात कुरकुरीत दाताखाली. चवीनुसार मीठ घालायचे. त्यानंतर अर्धा चमचा जिरं पावडर घालायची. जिरं पावडर करूनच घाला, खूप छान लागते. त्यानंतर 1 चमचा कसुरी मेथी घ्यायची, जी अशी कुस्करून घालायची आहे. सोबतच आपल्याला इथे बेसन लागणार आहे. पण बेसन आपल्याला काय करायचे, आधी हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचे. गरज वाटली तसंच आपल्याला याच्यामध्ये बेसन ॲड करायचं आहे. जर तुम्हाला बेसन घालायचं नसेल तर तुम्ही इथे तांदळाचं पीठ, ज्वारीचं पीठ किंवा गव्हाचं पीठही इथे वापरू शकता. आता हे मिश्रण बऱ्यापैकी इथे मिक्स झालेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता. आता यामध्ये आपण एवढं बेसन घालून घेऊया. कमी जास्त लागलं तर आणखी ॲड करायचे. अशा पद्धतीने आता हे व्यवस्थित आधी आपण मिक्स करून घेऊया आणि सोबतच आणखी चटपटीत होण्यासाठी एक अर्ध लिंबू आपल्याला त्यामध्ये पिळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि तयार मिश्रणाचे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे, साधारण लिंबाच्या आकाराचे. पण त्याआधी आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं आहे. नाहीतर काय होतं, ह्या तयार मिश्रणाला जास्त पाणी सुटतं आणि मग आणखी आपल्याला जास्त त्यामध्ये बेसन किंवा जे कोरडं पीठ आपण घेतलेलं होतं ते ॲड करावं लागतं. त्यामुळे असे छोटे छोटे गोळे तयार करायचे, तेलामध्ये घालायचे आणि आपल्याला हे अर्धवट तळून घ्यायचे आहे. म्हणजे त्याने वरतून शेप पकडला पाहिजे, आकार पकडला पाहिजे, इथपर्यंतच आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आता हे बऱ्यापैकी झालेले आहेत, तर आपण आता हे काढून घेऊया. मी बनवलेले हे वडे थोडे जरी आवडत असेल तर एक लाईक जरूर करा. कोणत्या शहरातून पाहता हे सुद्धा नावासहित मला नक्की कळवा. खूप छान वाटेल मला तुम्ही जर कळवलं तर. आता इथे सर्व आपले गोल गोल वडे तळून झालेले आहेत, तुम्ही इथे बघू शकता. आता आपण काय करूया, आपल्याला ह्या वड्यांना आकार द्यायचा आहे. तर त्यासाठी हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि गॅसची फ्लेम ही मध्यम आचेवर ठेवायची आहे. हाताला पाणी लावायचं, एक गोळा घ्यायचा. गोळा अशा पद्धतीने हातावर आपल्या थापून घ्यायचा आहे आणि एक 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 आपल्याला असंच गरम तेलामध्ये सोडत जायचं आहे. म्हणजेच आपले आता हे वडे तयार होतात. तर अशा पद्धतीने आपण आता हे सर्व वडे तयार करून घेऊया आणि तेलामध्ये मस्त असे खमंग आणि खुसखुशीत होईपर्यंत मध्यम आचेवर चांगले तळून घेऊया. तुम्ही सुद्धा असे वडे बनवता का? जर बनवत असेल ना तर नक्कीच ते सुद्धा मला शेअर करा. मी बनवलेले आजचे हे वडे आवडले असेल तर ते सुद्धा मला कमेंट्स करून नक्की कळवा. आता काय, आता मस्त उलटपालट करून हे वडे आपले चांगले खरपूस असे तळून झालेले आहेत, तुम्ही ते बघू शकता. आता हे वडे ना बऱ्यापैकी आमच्याकडे कढीसोबत खाल्ले जातात बघा. आणि हवं तर तुम्ही सॉस किंवा चटणीसोबतही खाऊ शकता किंवा मिरचीसोबतही खूप छान लागतात. तर वडे इथे तळून झालेले आहे, तुम्ही बघू शकता. दिसायला किती छान दिसत आहेत ना, मस्त, आणि सुगंधही खूप भारी येतो आहे बरं का. तर हे वडे तुम्ही एकदा जरूर ट्राय कराच, खरंच सांगते तुम्हाला खूप आवडतील. नक्कीच तुम्हाला मी बनवलेले आजचे हे वडे किंवा ही वड्यांची रेसिपी आवडली असेल तर जरूर एक लाईक करा
आणि आवडलेली रेसिपी मित्रांमध्ये किंवा फ्रेंड्समध्ये शेअर करावीच लागेल ना, कारण त्यांनाही आस्वाद घ्यायचा असतो. तर नक्कीच त्यांच्यासोबतसुद्धा शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून बेल बटन क्लिक करायला अजिबात विसरू नका. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. एन्जॉय.